our previous lecture video, we discussed at the start our first lecture or the first topic, that is heredity and evolution. Now in this video we will discuss the further part of that topic, that is translation and translocation. तर आपण जे चॅप्टर आपलं स्टार्ट केलेलं आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, जे अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ज्याचा 12th मध्ये आपल्याला रेफरन्स आहे, आदर ते चॅप्टर आहे. सो त्यामध्ये आपण काही प्रोसेस स्टार्ट केली होती. हेरिडिटीचा कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता, जो ऑलरेडी तुमचा 9th मध्ये झालेला होता, आणि सोबतच आपण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रोसेस पण डिस्कस केलेली होती, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन? आपण त्याची डेफिनेशन पण लिहिलेली होती. Transcription means the synthesis of mRNA from the DNA in the nucleus. हे ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे, आणि या पूर्ण प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन along with the translation, that is called as, just one term is here, that is central dogma. हे आपण म्हटलेलं होतं, बरोबर. मग ट्रान्सक्रिप्शन मध्ये आणि ट्रान्सलेशन मध्ये जे काही बेसिक पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, प्रोसेस तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दिलेली आहे. 12th मध्ये ती खूप फास्ट आहे. सो त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर हा एखादा सेल आहे आणि या सेल मध्ये हा सेल आहे आणि हा न्यूक्लियस आहे. सो त्यामध्ये आपण ऑलरेडी त्या दिवशी मेन्शन केलं होतं की डीएनए न्यूक्लियस मध्ये राहणार, ओके, आणि त्या डीएनए पासून मेसेंजर आरएनए ट्रान्सक्राइब होणार, फॉर्म होणार, सिंथेसाइज्ड होणार, आणि टीआरएनए आणि आरआरएनए, ट्रान्सफर आरएनए अँड रायबोसोमल आरएनए, हे कुठे राहणार? हे राहणार आपल्या सेल मध्ये आउटसाइड टू द न्यूक्लियस, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे. देन मग ही इथली जी प्रोसेस आहे इंटरनल टू द न्यूक्लियस फ्रॉम डीएनए टू द मेसेंजर आरएनए और बाय द मेसेंजर आरएनए, सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज द ट्रान्सक्रिप्शन. ही एवढी जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. सिंथेसिस ऑफ mRNA, सिंथेसिस ऑफ मेसेंजर आरएनए. अँड देन मग आता हा मेसेंजर आरएनए न्यूक्लियस मध्ये फॉर्म होणार, पण तो तिथेच राहणार का? नाही. तो नंतर येणार न्यूक्लियसच्या बाहेर, म्हणजे इथे सायटोप्लाझम मध्ये, आणि तिथे आल्यानंतर त्या मेसेंजर आरएनए पासून अगेन त्याला बऱ्याचशा गोष्टींची गरज पडणार आहे. त्याच्यासोबत तो काय फॉर्म करणार आहे? प्रोटीन फॉर्म करणार आहे. प्रोटीन मीन्स अमिनो ऍसिड चेन, ओके. आणि ही जी प्रोसेस आहे मेसेंजर आरएनए टू प्रोटीन, दॅट इज नोन ॲज ट्रान्सलेशन, जी आपल्याला आज डिस्कस करायची. आणि ह्या दोन्ही प्रोसेस मिळून ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कंप्लीट टर्म इज हियर, दॅट इज सेंट्रल डोग्मा. त्यालाच आपण सेंट्रल डोग्मा असं देखील म्हणतो. आता बघा, यामध्ये आपण जे 3 टर्म्स दिलेले आहेत, प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय काय गरज आहे? ट्रान्सलेशन तेव्हाच होणार जेव्हा मेसेंजर आरएनए फॉर्म होणार, बरोबर ना. सो त्यासाठी प्रोटीन सिंथेसिस मध्ये ह्या तिन्ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या 3 प्रोसेस आहेत त्या? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. सो ट्रान्सलोकेशन हा खूप फास्ट किंवा असा काही वेगळा कन्सेप्ट नाही आहे. तो आपण जेव्हा ट्रान्सलेशन डिस्कस करू त्यामध्ये तुम्हाला तो समजून जाईल किंवा मी तो तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो बेसिकली आपल्याला 2 टर्म्स वरती फोकस करायचा आहे. ट्रान्सक्रिप्शन नंतर आता आपण ही जी नेक्स्ट प्रोसेस आपली बघतोय, दॅट इज ट्रान्सलेशन. डेफिनेशन इथे दिलेली आहे बघा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, आणि प्रोटीन म्हणजे ब्रॅकेट मध्ये पण मेन्शन केलेलं आहे अमिनो ऍसिड चेन. सो अमिनो ऍसिड चेन ऑन टीआरएनए विथ द हेल्प ऑफ mRNA अँड रायबोसोम कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ठीक आहे. म्हणजे काय काय गोष्टी इथे इन्व्हॉल्व्ड आहेत? प्रोटीनचं फॉर्मेशन आवश्यक आहे आपल्याला, या प्रोटीनचं फॉर्मेशन होणार आहे, म्हणजेच अमिनो ऍसिडचे चेन फॉर्म होणार आहे, ओके. देन ऑन टीआरएनए, आणि ती चेन कुठे फॉर्म होणार आहे? ती टीआरएनए वरती फॉर्म होणार आहे विथ द हेल्प ऑफ mRNA मीन्स द मेसेंजर आरएनए अँड रायबोसोम्स. आता बघा, आपल्याला डिटेल मध्ये प्रोसेसिंग काय आहे किंवा खूप त्याचे स्टेप्स नाही दिलेले आहेत, पण तरीही आपल्याला जर ते बेसिक क्लिअर असतील तर आपल्याला 12th मध्ये डिफिकल्टीज जाणार नाही किंवा हा टॉपिक राहणार नाही. सो त्यामध्ये बघा, आपण ह्या 3 स्टेजेस थ्रू त्याला डिस्कस करतो: इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. ओके. ट्रान्सलेशन, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. मग आता काय आहे याची मिनिंग आणि काय आहे हा कन्सेप्ट? सो आता बघा, इथे एक मी स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. त्याच्या आधी इथे थोडं बघा, मी इथे काही कंटेंट लिहिलेलं आहे, म्हणजे ही रिक्वायरमेंट आहे, वेगळं काही नाही आहे. डीएनए आपल्या पूर्ण प्रोसेससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट डीएनए आहे. डीएनए नसता तर मेसेंजर आरएनए मिळाला नसता आणि फर्दर प्रोसेसिंग झाली नसती. सो डीएनए इज देअर,
होण्यासाठी बरेचसे एन्झाईम्स, आता तुम्हाला त्याच्यामध्ये खूप एन्झाईम्सच्या डिटेलमध्ये नाही जायचं आहे, ठीक आहे, पण तरी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की प्रोसेस अशीच होणार नाही आहे, त्याला एन्झाईम्स पण लागतील, ठीक आहे. सो मग आता यामध्ये हा जो आपण सिंपल एक स्ट्रेट ड्रॉ केलेला स्ट्रक्चर दॅट इज द एमआरएनए, मेसेंजर आरएनए. मग काय आहे ही ट्रान्सलेशनची प्रोसेस आणि कशा प्रकारे ही कॅरी आउट होते? तर बघा इथे आपण दोन एक स्टेटमेंट लिहिलेले आहेत. स्टार्ट कोडॉन दॅट इज AUG, स्टॉप कोडॉन UAG अँड UGA. त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही प्रीवियस बघा, त्यामध्ये आपण जेनेटिक कोड हा पण एक कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता. जेनेटिक कोड म्हणजे काय होतं की ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, 3 न्यूक्लियोटाइडचा जो एक ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण जेनेटिक कोड असं म्हणतो. आणि ही जी जशी आपली लँग्वेज आहे, आपली कम्युनिकेशन लँग्वेज आहे, बरोबर, आपल्याला जर एकमेकांसोबत कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण आपली एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे, आपण त्या लँग्वेजमधनं बोलतो आणि आपल्याला आपल्या एकमेकांचे मेसेजेस किंवा जे काही थॉट्स असतील ते आपण शेअर करतो. ओके, त्याच प्रकारे इथे आता मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, रायबोसोम यांच्या पण काही लँग्वेज आहे, ठीक आहे. मग ही जी UAA, UAG, UGA किंवा AUG हे काय आहे, काय कन्सेप्ट आहे? हा 12th मध्ये जेनेटिक कोड हा आपल्याला पूर्ण एक टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा एक पूर्ण टेबल आहे. 20 अमायनो ऍसिड्स एवढं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण तो टेबल लर्न करायचा आहे, इझिली होईल तो. आणि त्या जे अमिनो ऍसिड्स आहेत ते पर्टिक्युलर एका याच्यासाठी ते कोड करतात, जे काही जेनेटिक कोड असतील त्यानुसार ते अमिनो ऍसिड रीड करतात. मग हे सगळं किंवा आता सध्या या डिटेल्समध्ये आपण नाही जाणार. बेसिकली काय होतं की हा रायबोसोम, ओके, रायबोसोम हा 70S रायबोसोम आहे. तुम्हाला माहिती आहे रायबोसोमचे दोन टाइप्स असतात, 70S आणि 80S. त्यापैकी 70S हा रायबोसोम आहे. सो 50S आणि 30S असे दोन सब युनिट्स त्याचे राहतात. त्यापैकी आता हे याची टोटल नाही करायचे, ओके, 50, 30, 80 होतात असं नाही बघायचं. सो 50S आणि 30S असे त्याचे स्मॉलर अँड लार्जर सब युनिट्स आहेत. दोन गोष्टी इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत नेहमीसाठी. नेहमी 30S वरती हा जो रायबोसोम आहे 30S हा सब युनिट हा नेहमी मेसेंजर आरएनएला बाइंड होईल, ठीक आहे. 50S लार्जर सब युनिट नाही होणार. मेसेंजर आरएनए वरती बाइंड होणारा सब युनिट कुठला आहे? 30S मीन्स द स्मॉलर सब युनिट ऑफ द रायबोसोम. Then what is the role of larger subunit? So the larger subunit provides site for the transfer RNA or the tRNA. ओके, म्हणजे ट्रान्सफर आरएनए ला इथे एंट्री करण्यासाठी, ट्रान्सफर आरएनए ला इथे जे काही कोडिंग डिकोडिंग करायचं आहे त्यासाठी जी जागा पाहिजे ती जागा कोण प्रोव्हाइड करणार आहे? ती जागा 50S सब युनिट रायबोसोमचं करणार. आता बघा, आता या फर्दर प्रोसेसिंग मध्ये काय होईल की इथे खूप सारे कोडॉन राहणार. सपोज आता आपण म्हटलं इथे AUG मी ऑलरेडी स्पेसिफिकली लिहिलाय कारण त्याची आपल्याला गरज आहे. सो इथे आपण किंवा सोन असे ते राहणार वेगवेगळे सब युनिट्स. आता हे जेव्हा इथे हा रायबोसोम येईल तेव्हा हा रीड करत येणार, रीडिंग करत येणार. कसं रीडिंग करत येणार? प्रोसेसला आपण इथे फर्स्ट त्याचे हे लिहिलेले स्टेप दॅट इज इनिशिएशन. इनिशिएशनचा अर्थ काय होतो? सुरुवात, स्टार्ट. इनिशिएट होणे, सुरू होणे. मग ही प्रोसेस सुरू होण्यासाठी जी कोडेड लँग्वेज पाहिजे आहे तो कोडॉन त्याला आपण म्हणतो स्टार्ट कोडॉन. म्हणजे जोपर्यंत या सब युनिटला AUG दिसणार नाही तोपर्यंत प्रोसेस स्टार्ट होणार नाही. सो दॅट्स व्हाय द AUG इज द स्टार्ट कोडॉन. AUG ला आपण स्टार्ट कोडॉन म्हणतो. म्हणजे मग इथे AUG आल्याबरोबर ऑटोमॅटिकली रायबोसोम इथे बाइंड होणार, ठीक आहे. कुठलं सब युनिट बाइंड होणार? 30S सब युनिट बाइंड होणार. आणि आता AUG बेसिकली आता इथे जर आपण म्हटलं की A आहे हा कोडॉन आहे, सो त्याचा जो अपोजिट अँटी कोडॉन असतो ते आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. कोडॉनच्या अपोजिट जो असतो त्याला आपण काय म्हणतो? अँटी कोडॉन. सो इथं काय होणार? इथे कोणाची एंट्री होणार? इथे ट्रान्सफर आरएनएची एंट्री होणार, tRNAची. ओके, म्हणजे आपली एक प्रोसेस झाली की रायबोसोमनी त्याची जागा एक काय फाइंड आउट केली AUG स्टार्ट कोडॉन पासून. त्यानंतर इथे ट्रान्सफर आरएनए
इथे पण डिरेक्टली तो ट्रान्सफर आरएनए एंटर नाही होत, 3 वेगवेगळ्या साइट्स असतात. ठीक आहे. सो सध्या आपल्याला तेवढं नाही बघायचं, पण तरी सुद्धा लक्षात असू द्या, त्यामध्ये आपल्याला इथे 3 साइट्स असतात वेगवेगळ्या, ई साइट, पी साइट आणि ए साइट. ठीक आहे. पेप्टिडिल साइट असते, ऍक्टिव्ह साइट असते आणि एक्झिट साइट असते. सो त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा ट्रान्सफर आरएनए येणार तेव्हा तो पी साइट वरती बाइंड होतो. ओके. पण तुम्ही सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की एंट्री ऑफ टीआरएनए in which subunit in the 50S means the larger subunit of the ribosome. आता हा इथे आल्यानंतर ऑब्वियसली मी इथे लिहून ठेवलेलं आहे, जसं आता इथे U आहे. सो U च्या ए आहे, तर ए च्या ऑपोजिट काय राहणार? इथे टी नाही राहणार, कारण हा आरएनए आहे. बरोबर ना? टी आरएनए आहे, हा मेसेंजर आरएनए आहे. आरएनए आहे म्हणजे इथे काहीतरी एक रिप्लेसमेंट आहे डीएनए आणि आरएनए मध्ये. थायमिन रिप्लेस्ड बाय यूरॅसिल. सो A code with the U code with the A and G code with the C. So in this way the codon decoding with the anticodon UAC. ठीक आहे. मग आता हा जो ट्रान्सफर आरएनए आहे याचे पण ऑब्वियसली सिंगल स्टँडर्ड असतो आरएनए स्ट्रक्चर. मागच्या वर्षी 9th मध्ये आपण डिस्कस केलेला आहे तुम्ही. सो इथे दोन एंड आहेत, 5 प्राइम आणि 3 प्राइम एंड. सो आता काय होईल की हा याच्या सोबतच जो एक अमायनो ऍसिड घेऊन येईल. आता जसं आता म्हटलं एयूजी, बेसिकली एयूजी साठी जे एक वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड आहे, 20 अमायनो ऍसिड, आणि ते वेगवेगळ्या प्रकारे ते त्याचं कोडिंग आहे. सो एयूजी साठी मिथ्योनिन असा एक अमायनो ऍसिड आहे. सो आपण इथे त्याला काही लिहिणार नाही, ए आपण त्याला लक्षात आपल्याला राहायला पाहिजे AA1 असेल. ठीक आहे. आता काय होणार की ट्रान्सफर आरएनए एक अमायनो ऍसिड आणला. ओके. त्यानंतर यांचं हे झालं, म्हणजे ही एवढी प्रोसेस कंप्लीट झाली. आता हा रायबोसोम पुढे शिफ्ट होणार, म्हणजे इथून आता तो सपोज इकडे गेला, नेक्स्ट कोडॉन त्यांनी बघितला. आता आपल्याला प्रोबॅबली काही अशी स्पेसिफिक गरज नाही, आपली गरज फक्त काय होती? स्टार्ट कोडॉनची. एयूजी पाहिजे होता प्रोसेस स्टार्ट करायला, प्रोसेस इनिशिएट करायला. आता गरज नाही. मग आता हा जो कुठला कोडॉन असेल त्यानुसार ट्रान्सफर आरएनए दुसरा अमायनो ऍसिड घेऊन येईल. ठीक आहे. आणि दुसरा अमायनो ऍसिड घेऊन आल्यानंतर याचं काय होतं? मग हा पहिला एकच ट्रान्सफर आरएनए सगळ्या अमायनो ऍसिडला बाइंड नाही करत. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ट्रान्सफर आरएनए एका ट्रान्सफर आरएनए एक अमायनो ऍसिड आणला, त्याचं काम झालेलं आहे. तो इथे मी जे म्हटलं ना एक्झिट साइड, एक्झिट बाहेर जाण्याची जी एक प्लेस असेल किंवा वे असेल, हा इथं बाहेर निघून जाईल. आणि दुसरा ट्रान्सफर आरएनए येणार दुसऱ्या अमायनो ऍसिडला घेऊन. ठीक आहे. मग जसा आता या हा जो ट्रान्सफर आरएनए होता याचा कोड कशानुसार होता? यानुसार होता. मग इथे जर वेगळा असेल तर ऑब्वियसली ट्रान्सफर आरएनएचा कोड पण वेगळा राहणार. तो त्यानुसार तो आपला रीडिंग करेल आणि तो तिथे बाइंड होईल. पण सोबत तो काय घेऊन येईल? तो दुसरा अमायनो ऍसिड घेऊन येईल. सपोज सेकंड अमिनो ऍसिड AA2. ओके. सेकंड ट्रान्सफर आरएनएचं काम झालं, तो पण इथनं निघून जाईल. दोन्ही ट्रान्सफर आरएनए आले, त्यांनी 2 अमायनो ऍसिड इथे ठेवून दिले आणि ऑटोमॅटिकली ते निघताना त्याला शिफ्ट करतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो. ओके. आणि ते निघून जातात. थर्ड ट्रान्सफर आरएनए येईल आणि थर्ड अमिनो ऍसिड घेऊन येईल AA3. तो सुद्धा टेस्ट करणार. जो कुठला इथे कोड असेल तो त्याला रीड करेल, त्यानुसार तो इथे अमायनो ऍसिडला बाइंड करेल, तो निघून जाईल. अँड लाईकवाईज the next amino acid is also here and so अशा प्रकारे मग ही प्रोसेस आता आपण स्टार्ट म्हटलेलं, ते प्रोसेस स्टार्ट झाली, दॅट इज द इनिशिएशन. हे जे सगळं चालतंय हे पूर्ण हे एक अमिनो ऍसिड दुसरा तिसरा याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होत जाणार, लिंक होत जाणार, एक चेन फॉर्म होत जाणार. बरोबर. म्हणजे इथे इलॉंगेशन होत आहे. बरोबर ना? ती प्रोसेस काय होते? ती चेन इलॉंगेट होत आहे. दॅट्स व्हाय द सेकंड स्टेज इज नोन ॲज द इलॉंगेशन. या स्टेजला आपण काय म्हणतो? इलॉंगेशन. मग कधीपर्यंत ही प्रोसेस चालणार? की चालतच राहणार, की त्याला काही स्टॉप आहे? सो यस, जेव्हा या मेसेंजर आरएनए वरती पर्टिक्युलरली आपण जर म्हटलं की या मेसेंजर आरएनए वरती स्टॉप कोडॉन या 3 पैकी कुठलाही, सपोज आपण म्हटलं की इथे UAA, जेव्हा हा स्टॉप कोडॉन इथे दिसेल तेव्हा ऑटोमॅटिकली जो लास्ट ट्रान्सफर आरएनए असेल तो याच्यासोबत कोडिंग करेल. बरोबर.
process. So initiation start with the help of AUG, that is the start codon. After that, one by one amino acid get connected by bond, that is known as the elongation, means the chain formation is here, second stage of the translation. And after that, when that particular transfer read the last codon or stop codon, त्याला nonsense codon असंही म्हणतात. ओके, स्टार्ट कोडॉन, सेन्स कोडॉन अँड स्टॉप कोडॉन, नॉनसेन्स कोडॉन. सो जेव्हा त्याला हा नॉनसेन्स किंवा स्टॉप कोडॉन दिसेल, इट मीन्स दॅट देयर इज अ नीड टू स्टॉप द प्रोसेस. आता याच्या पुढे प्रोसेस होणार नाही. म्हणजे या दरम्यान किंवा ह्या पूर्ण प्रोसेसिंग मध्ये जेवढे काही हे कोडॉन आले असतील, तेवढ्यामध्ये ट्रान्सफर आरएनए जेवढे इन्व्हॉल्व झाले असतील, प्रत्येक आपल्यासोबत एक एक वेगवेगळा अमिनो ऍसिड घेऊन येतील. त्या अमिनो ऍसिडला तिथेच ठेवून देतील, अमिनो ऍसिडला बाइंड करतील पहिल्या अमिनो ऍसिड सोबत. जसं हा पहिला अमिनो ऍसिड होता, यासोबत सेकंड बाइंड झाला, मग थर्ड बाइंड झाला, मग फोर्थ. हे असं कंटिन्युअसली त्यांची एक चेन फॉर्म होईल. आणि यालाच आपण म्हणतो किंवा याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, प्रोटीन सिंथेसिस. ओके, आणि या प्रोटीन सिंथेसिसच्या 3 स्टेजेस, इनिशिएशन, इलॉंगेशन and termination. What happened in the initiation? When it get the AUG with start codon, the process gets started. Process कशी start होते? Ribosome has 2 subunits, smaller subunit 30S and larger subunit 50S. So the smaller subunit fixed on the messenger RNA and the larger subunit 50S that provides site for the transfer RNA. ठीक आहे, आणि बघायचं दोन्ही RNA चं काम इम्पॉर्टंट आहे. मॅसेंजर आरएनए त्याला एक मॅसेंजरचं नावच आहे ना, मॅसेंजर. तो काय करतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. AUG मिथिओनिन हे ऑटोमॅटिकली तिथनं तो अमिनो ऍसिड बरोबर AUG साठी ट्रान्सफर आरएनए कोणता अमिनो ऍसिड आणेल, मिथिओनिनच आणेल, दुसरा कुठलाही आणणार नाही. त्यानुसार प्रत्येक इथे ज्यानुसार कोड चेंज होत जाणार, अमिनो ऍसिड पण चेंज होत जाणार. ओके, आणि परत एकदा सांगते की ट्रान्सफर आरएनए हा सिंगल एक नाही आहे, हा एकटा नाही आहे. हा एक अमिनो ऍसिडला आणेल, बाहेर निघून जाईल. दुसरा ट्रान्सफर आरएनए दुसऱ्या अमिनो ऍसिडला निघेल, आणेल, बाहेर निघून जाईल. ते वन बाय वन ट्रान्सफर आरएनए येत जातील. कसे येत जातील ते, की इथली कोडिंग लँग्वेज किंवा हे जी कोडॉन आहे त्याला रीड करत करत येत जाणार. ओके, सो दॅट्स नोन ॲज द मॅसेंजर, आणि म्हणून याला ट्रान्सफर आरएनए म्हणतात. बरोबर आहे, तो काय करतोय, तो अमिनो ऍसिडला ट्रान्सफर करत आहे. मॅसेंजर आरएनए इन्फॉर्मेशन कॅरी करत आहे, प्रोव्हाइड करत आहे, आणि ट्रान्सफर आरएनए अमिनो ऍसिडला ट्रान्सफर करत आहे. आणि त्यानुसार फायनली मग जेव्हा चेन फॉर्म होईल, म्हणजे एक इलॉंगेशन किंवा एक लॉंग चेन फॉर्म झालेली आहे, म्हणून त्या सेकंड स्टेजला म्हणतात इलॉंगेशन. आणि जेव्हा या मॅसेंजर आरएनए वरती UAA हा कोड दिसेल, कोणाला दिसेल, ट्रान्सफर आरएनएला दिसेल, तो जेव्हा हा कोड रीड करेल, तो समजून जाईल की हा स्टॉप कोडॉन आहे, हा नॉनसेन्स कोडॉन आहे, आता इथे प्रोसेसला थांबवायचा आहे. आणि त्यावेळेला हा सगळा जो सेटअप आहे, अगेन हे पूर्ण जे आहे ऍक्टिव्हेशन, बऱ्याचशा गोष्टी आणखी याच्यामध्ये आहेत, पण सध्या आपल्याला या लेवलला तेवढं नाही डिस्कस करायचं आहे. ते सगळं त्याला काही फॅक्टर्स आहे, इनिशिएशन फॅक्टर्स असतात, इलॉंगेशन फॅक्टर्स असतात, टर्मिनेशन फॅक्टर्स असतात. सो हे सगळे फॅक्टर्स मिळून हे सगळे प्रोसेस करतात. एन्झाईम्स असतात. आणि फायनली जेव्हा ही चेन फॉर्म होऊन जाईल, तेव्हा पूर्ण सेटअप म्हणजे सबयुनिट पण निघून जातील, रायबोसोम पण निघून जाईल, ट्रान्सफर आरएनए पण निघून जाईल, मॅसेंजर आरएनए पण निघून जाईल. आणि इथे आपल्याला काय राहणार आहे, प्रोटीन फॉर्मेशन, प्रोटीन चेन, अमिनो ऍसिड चेन, प्रोटीन आपल्याकडे राहील. आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं त्या प्रोसेसला, प्रोटीन सिंथेसिस. ओके, सो दिस इज अबाउट द ट्रान्सलेशन. मग आता ट्रान्सलोकेशन, स्टार्टिंगला मी म्हटलेलं की ट्रान्सलोकेशन म्हणजे काही खूप वेगळं नाही आहे. मग आता ह्या सगळ्यामध्ये ट्रान्सलोकेशन काय आहे, सो परत एकदा लक्षात येते, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, की जेव्हा आता हा रायबोसोम या प्लेस वरती आहे, AUG ला रीड करत आहे, बरोबर. थोड्या वेळाने जेव्हा हा अमिनो ऍसिड इथे आला आणि हा ट्रान्सफर आरएनए निघून गेला, दुसरा ट्रान्सफर आरएनए आला, तेव्हा हा रायबोसोम इथे शिफ्ट होणार. ओके, परत दुसरा अमिनो ऍसिड घेऊन आला, हा ट्रान्सफर आरएनए सेकंड निघून गेला, थर्ड ट्रान्सफर आरएनए आला, मग आता हा रायबोसोम इथे शिफ्ट होणार. शिफ्टिंग ऑफ द रायबोसोम ऑन द मेसेंजर आरएनए इज कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन, लोकेशन चेंज होणे, ट्रान्सफर होणे, बरोबर. सो इथे काय होत आहे की रायबोसोमचं लोकेशन चेंज होत आहे. मग लोकेशन चेंज
म्हणजे कंटिन्युअसली हा रायबोझोम एकाच जागेवर असतो. ते आपण ड्रॉ केलं इथे एवढा आहे ही चेन असं नाही होत. हा कंटिन्युअसली शिफ्ट होत जाणार आणि तिकडे अमायनो ऍसिडची एक इलॉंगेट किंवा लॉंग चेन फॉर्म होत जाणार आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो translocation. So these all three process togetherly known as the protein synthesis. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ट्रान्सलेशन असं नाही आहे. प्रोटीन सिंथेसिसच्याच या 3 स्टेप्स आहेत आणि खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. कारण जर मॅसेंजर आरएनए आपल्याकडे नसतात तर ही प्रोसेस झाली नसते आणि मॅसेंजर आरएनए तयार होण्याची किंवा सिंथेसाइज होण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती न्यूक्लियस मध्ये डीएनए कॅरी करतो किंवा डीएनए ती परफॉर्म करतो. डीएनए पासून आपल्याला मॅसेंजर आरएनए मिळतो. तो मॅसेंजर आरएनए सायटोप्लाझम मध्ये येतो आणि त्या ही जी प्रोसेस आहे ही कुठे होत आहे की सायटोप्लाझम मध्ये होत आहे, न्यूक्लियस मध्ये होत नाही आहे. ही पण टर्म लक्षात ठेवा की नेहमी मॅसेंजर आरएनए म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कुठे होणार आहे न्यूक्लियस मध्ये आणि ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची प्रोसेस कुठे होणार आहे सायटोप्लाझम मध्ये. मायनर किंवा जे क्वेश्चन्स आहे आणि बेसिक कन्सेप्ट आपला क्लिअर असेल तर 12th मध्ये आपल्याला आणखी ब्रीफ मध्ये कुठले एन्झाइम्स आहे, कुठले फॅक्टर्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऍड होणार आहेत. सो एवढा पोर्शन जर आपला कन्फर्म असेल किंवा आपल्याला माहिती आहे तर मग आपल्याला ते लर्न करायला किंवा समजून घ्यायला डिफिकल्टीज जाणार नाही. ओके, सो परत एकदा तिकडे लक्ष द्या. आपण या प्रोसेसमध्ये काय बघितलेलं आहे, प्रोटीन सिंथेसिस हॅज 3 स्टेप्स. फर्स्ट इज द ट्रान्सक्रिप्शन, synthesis of messenger RNA from the DNA. Second step is the translation, means काय ट्रान्सलेशन म्हणजे what happened in the translation, protein get actually synthesized. कुणाच्या पद्धतीने प्रोटीन इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. सो सिंथेसिस ऑफ प्रोटीन, प्रोटीन म्हणजेच काय अमिनो ऍसिड चेन ऑन tRNA with the help of messenger RNA and ribosome called as translocation. डेफिनेशन नेहमी सुटसुटीत प्रॉपरली लिहायची, डबल कोटेशन मध्ये लिहायची. देन दिस शॉर्ट प्रोसेस आहे, आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. न्यूक्लियस इनसाइड द न्यूक्लियस cell inside the cell nucleus is there and inside the nucleus DNA is there. So from the DNA the mRNA gets synthesized and the process is known as transcription. DNA पासून messenger RNA फॉर्म होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणू. From messenger RNA to protein known as the translation and the whole process is known as the central dogma. 12th मध्ये हा स्पेसिफिक पार्ट तुम्हाला दिलेला आहे, central dogma. What is meant by central dogma? So the whole process, transcription along with the translation, called as the central dogma. Then which contents are necessary for the process of central dogma or the protein synthesis? So here the DNA is necessary, mRNA, tRNA, ribosome and lot of enzymes, factors that are also necessary, important to carry out the process of protein synthesis. So now here what actually happened in the process of translation? So this is messenger RNA. Messenger RNA provides site. messenger RNA साइट कोणाला प्रोव्हाइड करत आहे, कोण बाइंड होत आहे, रायबोसोम. बरोबर, पण रायबोसोमचा कुठला युनिट 30S, it is the smaller subunit, and the larger subunit 50S that provides site for the transfer RNA. Then transfer RNA read that codon and decoding with that. हा कोडॉन आहे आणि हा अँटी कोडॉन आहे. ठीक आहे, मेसेंजर आरएनए वरती जी कोडेड एक ट्रिपलेट कोड, ट्रिपलेट म्हणतात ना, 3 कोडॉन आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत. सो याला कोडॉन आणि त्याच्या अपोजिट जे राहतील त्याला आपण काय म्हणू, अँटी कोडॉन. सो हे रीड करत करत ट्रान्सफर आरएनए एक अमिनो ऍसिड आणणार, एका अमिनो ऍसिडला एकच ट्रान्सफर आरएनए आणणार, ट्रान्सफर आरएनए बाहेर निघून जाणार, दुसरा ट्रान्सफर आरएनए येणार, दुसरा अमिनो ऍसिड घेऊन येणार, तो इथे त्याला बाइंड करेल, तो पण निघून जाईल आणि सायमल्टेनियसली रायबोसोम सुद्धा इथनं शिफ्ट होत जाईल, तो रीड करत जाईल. आणि हा टुगेदरली या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन, शिफ्टिंग ऑफ रायबोसोम ऑन द मेसेंजर आरएनए and the process of formation of amino acid chain, that is known as the protein synthesis. So that is all about the protein synthesis, means all three process: transcription, translation and translocation. So आपण जास्तीत जास्त खूप त्याला कॉम्प्लिकेटेड न करता सिंपल फॉर्म मध्ये ते डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला सगळ्या टर्म्स नोट आउट करायचे आहे, लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही बरेच वेळा ते जर एखादा कन्सेप्ट नसेल समजला, मी रिपिटेशनही बरंच केलं आहे, पण तरी तुम्ही परत परत ते बघू शकता आणि समजून घेऊ शकता. सो आता हा हेरिडिटीशी रिलेटेड आपला एवढा पार्ट होता.
आणि हा नेसेसरी यासाठी होता कारण आपल्याला इव्हॉल्युशन ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. इव्हॉल्युशन की इव्हॉल्युशन म्हणजे काय म्हटलेलं आपण की ग्रॅज्युअल चेंज, सडन नसतो तो, खूप टाईम किंवा खूप वेळ त्याच्यामध्ये जातो आणि हा जो एक चेंज पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतो त्यासाठी त्याचा इंटरनल जेनेटिक मेकअप म्हणजे DNA, RNA हे जे काही आहे हे सगळं कशा प्रकारे चेंज होतं आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक बेसिकली म्हटलेलं आहे की ज्या मेटाबॉलिझमसाठी किंवा एक ह्युमनमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये जी प्रोसेस असते बेसिकली ही यूकॅरियोटिकमध्ये प्रोसेस आहे. सो दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस. आणि त्यानुसार आता फर्दर आपल्याला आपल्या नेक्स्ट व्हिडिओजपासून आपण डिस्कस करणार आहे इव्हॉल्युशन. मग त्या इव्हॉल्युशनमध्ये कुठले कुठले कन्सेप्ट्स आहे, इव्हॉल्युशन कशा प्रकारे होतं, काय त्याचे एव्हिडन्सेस आहे, हे सगळा स्टडी पॅलेंटॉलॉजिकल स्टडी हा सगळा स्टडी आपण वन बाय वन करणार आहोत. थँक्यू.